10 मिनिटाचं टायमिंग लावतोय, शतपावले करतोय आपण. 10 मिनिटाचं टायमिंग लावलंय. रात्रीचं जेवण झालं की एका ठिकाणी बसायचं नाही आणि झोपायचं नाही. त्याच्यासाठी आपण शतपावलांचा व्हिडिओ बनवतोय. ह्याचा फायदा काय होतो की तुमच्या फॅट वाढत नाहीत, कॅलरीज बर्न व्हायला सुरुवात होते. बऱ्याच वेळा काय होऊन जातं की आपल्याला सवय झाली असते, रात्रीचं जेवण झालं की आपण एकाच ठिकाणी बसतो, एकतर मोबाईल हातात घेतो किंवा मग TV पुढे बसतो, परत लगेच झोपतो. त्याच्यामुळे जे काय खाल्लंय ते डायरेक्ट आपल्याला बर्न न होता तसंच स्टोअर होतं फॅटमध्ये. म्हणून आपण रात्रीच्या जेवणानंतरचा हा दररोजचा 10 मिनिटाचा शतपावलांचा व्हिडिओ बनवत असतोय. शतपावलं म्हणजे काय रनिंग करायचं नाही किंवा हेवी वर्कआउट नाही करायचा, हलकं चालायचं आहे फक्त, की जेणेकरून जे खाल्लंय ते पचायला पण मदत होईल. त्याच्यामध्ये अजून आपण काय करू शकतो, वज्रासनात बसू शकतो जेवण झाल्यानंतर. फक्त काळजी काय करायची आहे माहिती आहे का, कारणं सांगायचं आहेत. सकाळी उठल्यापासून तुम्हाला जसा वेळ मिळेल तशा कॅलरीज बर्न करायला सुरुवात करा. कारण तुमच्या सवयी जशा तुम्ही शरीराला लावणार तसा रिझल्ट तुम्हाला तुमचं शरीर देणार. नवीन लोकांना पण सांगतो, बऱ्याच वेळा काय होऊन जातं की चालून कुठं वजन, पहिल्यांदा व्हिडिओ बघत असाल तर चालून वजन कमी होतं का असा पण प्रश्न पडू शकतो. बरोबर आहे, नुसतं चालून वजन कमी होत नाही. कुठलाही एक पदार्थ वजन कमी करत नाही, कुठलीही एक वस्तू वजन कमी करत नाही. त्याचप्रमाणे एक लहान सवय आहे पण ती तुम्हाला कॅलरीज बर्न करायला मदत करते. आणि काय आज पहिल्यांदा आपण चालतोय, अशा बऱ्याच पूर्वजींचं पण बघा. आता आपले लाईफस्टाईल बदललेले आहे, त्याच्यामुळं आपलं जेवण रात्रीचं अवेळी होतं आहे, वेळ योग्य नाही. मग त्याच्यामध्ये परत आणखी लगेच जेवण झालं की झोपतो. मग त्याच्यावरती आपण सोल्युशन रोज प्रत्येकाला कळावं की आपल्याला झोपायच्या अगोदर किमान जेवण झाल्यानंतर शतपावली तर व्हावीत, की जे कारण रात्रभर आपण झोपणार आहे, नंतर ते शतपावलं न केल्यामुळं आहे असंच ते फॅटमध्ये स्टोअर होणार आहे. उद्या जे आजपर्यंत वजन आहे, पोट सुटलेलं आहे, त्याच्यात काय कमी होणार आहे का नाही, उपाशी बसायचं का नाही. मग त्याला फक्त आपण बर्न करायचं आहे. मग बर्न करायच्या ज्या ज्या आपल्याला आयडिया माहीत आहेत, जे जे आपण करू शकतो तेच फक्त आपल्याला करायचं आहे. लक्षात ठेवा, एक एक लहान लहान चांगली सवय आपल्याला आयुष्य बदलू शकते. लहान लहान सवय, त्याच्यामुळं कुठल्याही आपल्या ज्या काही हालचाली करतोय त्याला तुम्ही हलक्यात घेऊच नका. कारण ह्याच्यामध्ये तुमचा साईड इफेक्ट तर कोणता होणार नाही, साईड इफेक्ट तर कुठला होणार नाही. त्याच्यामुळं तुम्ही जर सकाळपासूनच जर व्यायामाला सुरुवात चांगली करत असाल आणि रात्रीच्या जेवणात नंतर सुद्धा अशा हालचाली करत असाल तर चांगलाच फरक पडणार आहे. साधं म्हणजे एकदम साधं सोपं सांगतो, आपण जर जेवल्यानंतर बाकीची कामं करू शकतो तर शतपावले काय करू शकत नाही. शतपावले करताना संपूर्ण कुटुंबाला एकत्र घ्या, एकत्ररित्या शतपावले करा. वजन कमी करताना काय लागतं, काय नाही लागत, काय खायचं काय नाही खायचं ह्याची माहिती आपण दररोज सांगत असतो शतपावलांच्या व्हिडिओमध्ये. वजन कमी करताना एकदम साधं घरातलं साधं सोपं जे काय आहे ते खायचं आहे. प्रत्येक जेवणात प्रोटीन आणि फायबर घ्यायचं आहे. मग प्रोटीन म्हणजे काय, जर तुम्ही नॉनव्हेज खात असाल तर अंडी, चिकन, मासं. ह्याच्यामध्ये उलटं काय करायचं नाही. उलटं म्हणजे काय की पीस कमी आणि रसा जास्त असं करायचं नाही. त्या पीसमध्ये प्रोटीन चांगलं आहे. तुम्ही जर रसा 2-3 वाट्या पेलात तर त्याच्यात कॅलरीज वाढल्या, कार्बो वाढलं, पुन्हा जायचं तेच जसं आहे तसंच राहणार. तुम्ही समजून घ्यायला शिकलं पाहिजे की प्रोटीन कशामध्ये आहे आणि ते खायचं आहे. मग तुम्ही जर चिकनच्या नावाखाली जर रसा 3-4 वाट्या घेतला तर त्याचा काही उपयोग होणार नाही. आता जे शाकाहारी आहेत त्यांच्यासाठी मग जे काय कडधान्य आहेत, मूग, मटकी, चवळी, राजमा, मसूर, जे काय कडधान्य आहेत सर्व प्रकारचे, मग कुणाच्यात कमी जास्त असू शकतं, 1-2 ग्राम कमी जास्त प्रोटीन असतं. डाळी आल्या त्याच्यामध्ये, त्याच्यासोबत तुमचं सोयाबीन आलं, ताक, दूध, दही आलं, ह्याच्यामध्ये साखर नाही घालायची. म्हणजे ह्या लहान लहान गोष्टी आहेत. ह्या गोष्टी जर आपण फॉलो करायला आलो तर 100% रिझल्ट येतोय. आणि ह्याच्याबरोबर मग फायबरयुक्त आपला आहार घ्यायचा आहे. म्हणजे काकडी, टोमॅटो, बीट, गाजर ह्या ज्या गोष्टी आहेत त्या घ्यायच्या आहेत. हे करत असताना खाण्याकडे जसं जेवढा लक्ष देत आहे आपण, त्याच पद्धतीनं तुम्हाला तुमच्या हालचालीकडे लक्ष दिलं पाहिजे. कारण बऱ्याच वेळा तुम्ही एखाद्या डायटिशियनकडे गेला, समजा आता मी डायटिशियन आहे, माझ्याला तर मी सांगणार जेवण कमी करा, म्हणजे कमी कॅलरीज खाव्या. भूक आहे तेवढं तर खाल्लं पाहिजे, तुम्ही सगळेजण सांगतील. पण त्याच्या पलीकडं काय मेन आहे तर व्यायाम. सगळे तुम्हाला सांगतील 80% आहार, 80% आहार. अरे हालचालीचं कोण सांगणार.
हालचाली महत्त्वाच्या आहेत, कॅलरीज बर्न होणं महत्त्वाचं आहे, ब्लड सर्क्युलेशन होणं महत्त्वाचं आहे, बऱ्याच गोष्टी शरीराच्या. कारण पूर्वीच्या काळातली माणसं काय अशीच औषधं शोधत होती का, कुठलं प्रोडक्ट खात होती का? मग तोच फॉर्म्युला आपण करायचा ना, शरीराला खायला द्यायचं आहे आणि त्याच्याकडून जी खाल्लेली ऊर्जा आहे ते फक्त इंधन म्हणून वापर करून घ्यायचा व्यायामाच्या स्वरूपातून. तुम्हाला जर एकदा साधं गणित समजलं की मी खाल्लंय आणि ते फक्त बर्न करायचं आहे, हे साधं गणित समजलं की परत तुम्हाला काय लागत नाही. आपल्याला सिक्स पॅक पाहिजे तर असं काही नाही, छातीच्या पुढं पोट येऊ नये याची काळजी घ्यायची आहे. आणि ह्याच्यामध्ये मग चौरस व्यायाम पण करायचा आहे. एकच व्यायाम जर करत असला तरी पण बऱ्याच वेळा आपण बोर होतो, रिझल्ट येत नाहीत. मग त्यामध्ये करताना काय करायचं आहे, वेट ट्रेनिंग सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. वेट ट्रेनिंग काय सांगतो बघा मी, वेट ट्रेनिंग खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही जर वेट ट्रेनिंग केलं तर जबरदस्त रिझल्ट येणार आहे. वयाच्या 30 वर्षानंतर हळूहळू मसल मास कमी होत असतो. त्याच्यामध्ये तुम्हाला मसलचा व्यायाम वेट ट्रेनिंग करणं गरजेचं आहे. वेट ट्रेनिंग म्हणजे काय आहे की फक्त जिमचं डंबेल्स वगैरे नाही, बॉडी वेट ट्रेनिंग सुद्धा खूप चांगला वर्कआउट होतो. मग त्याच्यामध्ये वेट ट्रेनिंग म्हणजे काय, बायसेप, ट्रायसेप, शोल्डर हे जे बाकीचे मसल्स असतात ना, हे सौंदर्य दाखवण्यासाठी झालं. पण त्याच्यामध्ये आपण पायाचा लेगचा मारू शकतो, स्क्वॉट मारू शकतो, लंजेस मारू शकतो, बरेच करता येते, पुशअप मारू शकतोय, बरेच व्यायाम म्हणजे बॉडी वेट ट्रेनिंगमध्ये करता येतात. फक्त ॲक्शन घ्या. कारण सांगू नका. कारण सांगत बसलात तर रिझल्ट येणार नाही. जसं काल आहात तशाच पद्धतीने जर आजचं पण जीवन आपण जगत असेल तर तुमच्यात बदल होणार नाही. कालच्यापेक्षा आज काहीच न करण्यापेक्षा 1 मिनिट चाला, 1 मिनिट फक्त चाला, एक पुशअप मारा, एक डिप्स मारा, एक स्क्वॉट मारा, एक तरी करा. एवढी तरी ॲक्शन घ्यायला चालू करा, 100% रिझल्ट येईल. फक्त ॲक्शन घ्या, फक्त एक पाऊल उचलायला चालू करा, 100% रिझल्ट येतोय. त्यामुळे प्रत्येक जेवणानंतर आपल्याला शतपावली करायची आहेत रात्रीच्या जेवणानंतर. कारण रात्रीचं दिवसा काय आपण जेवण झालं की थोड्या इकडे तिकडे हालचाली तरी होतील, रात्रीच्या जेवणानंतर होत नाही. त्याच्यामुळे आपण दररोज रात्रीचं शतपावलांचा हा व्हिडिओ बनवतोय. रात्रीचा आहार हलका घ्यायचा आहे. हलका म्हणजे उपाशी बसायचं नाही, फायबर आणि प्रोटीनयुक्त. सकाळी हेवी झालं तर चालतंय, कारण सकाळी आपण इकडे तिकडे हालचाली थोड्याफार तर होतात. परत दिवसभरामध्ये दर 1 तासानंतर एखादा 2 मिनिट किंवा 2 मिनिट वेळ काढा, लहान लहान हालचाली करा. कंटिन्यू एकसारखं सातत्याने बसून राहू नका. तो सुद्धा इफेक्ट जबरदस्त आहे. तुम्ही करून बघा. आपले 2 मिनिटाच्या संपूर्ण बॉडीच्या लहान लहान हालचालीचा व्हिडिओ असतो, तो व्हिडिओ बघून दररोज तशा हालचाली करा. तो व्हिडिओ आपण शक्यतो दररोज रिपीट का टाकतोय, नवीन पण बनवतोच का, तर एक व्हिडिओ घेतला आणि तो व्हिडिओ पुन्हा खाली गेलेला असतो. तुम्ही लयत 1, 2 दिवस, 3 दिवस, 4 दिवस मोटिवेट होता, पण रोज जर तो व्हिडिओ समोर आला तर तुम्ही सातत्यानं तो बदल करू शकता, सातत्यानं तो व्हिडिओ बघून करू शकता. त्याच्यामुळं तुम्ही व्यायामाला सारख्या हालचाली व्हाव्यात, व्यायामाला प्रवृत्त व्हाव्यात, म्हणून तुमच्या पुढे तो व्हिडिओ सारखा आपण टाकत असतोय. तशा पद्धतीचे व्हिडिओ आपण नवीन बनवत पण असतोय. तुम्हाला जो सोपा वाटतो तो करा. एखादी स्टेप तुम्हाला अवघड वाटते तर ती स्टेप करायलाच पाहिजे असं नाही, ती स्टेप सोडून द्यायची. पण कारणं सांगायची नाहीत. कारणं अजिबात सांगू नका. मला हे जमत नाही, ते जमत नाही असं सांगत बसू नका. बऱ्याच लोकांनी कितीतरी इतिहास घडवला आहे. म्हणजे जे अशक्य आहे ते शक्य करू शकतात. आपल्याला वजन कमी करायला, पोट कमी करायला फक्त हालचाली करायच्यात, फक्त कॅलरीज बर्न करायच्यात, फक्त व्यायाम तर करायचा आहे. मग का आपण कारणं सांगतोय? सुरुवात करून बघूया. 100% रिझल्ट येतोय, 100% येतोय म्हणजे येतोय. संपूर्ण कुटुंबाला एकत्र घ्या. ज्याच्या वेळेला तुमच्या पुढे तो व्हिडिओ येईल, घरात असाल, एकत्र बघा, एकत्र व्यायाम करा. तुमच्यामुळं तुमच्या कुटुंबाला पण एखादा चांगला जर मार्ग सापडत असेल व्यायामातून तर काय अडचण नाही. प्रत्येक घरात आज वजन वाढण्याच्या समस्याचा म्हणजे उद्भवलेतच प्रत्येक घरात. एखाद दुसरं घर असं सोडलं तर प्रत्येक घरात हा प्रश्न तयार झालेला आहे. वजन कमी करायचं आहे, पोट कमी करायचं आहे. इकडे तिकडे धावपळ करत बसतो. हा तुमच्या हातात मोबाईल आहे, जास्तीत जास्त प्रयत्न करतोय तुम्हाला दररोज व्हिडिओ पाठवण्याचा. व्हिडिओ बघा, करा, व्हिडिओ बघून व्यायाम करा.
कंटिन्यू 1 तासभर व्यायाम केला पाहिजे असं पण नाही. डिवाईड करा आणि अशा पद्धतीने आपलं 10 मिनिटाचं जे टायमिंग आहे ते शतपावलांचं झालेलं आहे. त्यामुळे कारण सांगू नका, व्यायामाला सुरुवात करा. असेच व्हिडिओ बघून कधी तुमच्यात चेंजेस झाले तुम्हाला पण कळणार नाही. फक्त कारण सांगू नका. धन्यवाद.